मुंबई गोवा हायवेच्या पाहणीकरता राज्याचे मुख्यमंत्री आज फील्डवर उतरले होते। ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। गणेशोत्सवासाठी कोकणातील प्रवास निर्विघ्न करण्याची ग्वाही देखील देण्यात आलेली आहे। मुंबई गोवा हायवेवरील खड्ड्यांचं विघ्न दूर होण्याची शक्यता वर्तवली जाते। पाहूया बुलेटिनच्या सुरुवातीला या संदर्भातला हा खास रिपोर्ट। मुंबई गोवा हायवेच्या पाहणीकरता मुख्यमंत्री फील्डवर। ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याच्या सूचना। गणेशोत्सवाकरता कोकणातील प्रवास निर्विघ्न करण्याची ग्वाही। पावसाळ्यात नेहमीप्रमाणे मुंबई गोवा हायवे खड्ड्यात गेलाय। कोकणवासीय गणेशोत्सवासाठी प्रवास कसा होणार या चिंतेत असताना आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फील्डवर उतरले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबई गोवा हायवेची पाहणी केली आहे। अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश ठेकेदारांना दिले आहेत। एवढंच नाही तर खड्ड्यांमुळे जिथे अपघात जीवितहानी झाली आहे त्या प्रकरणी ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत। फक्त टर्मिनेट करून चालणार नाही, ब्लॅकलिस्ट करून चालणार नाही, त्यांच्यावर FIR दाखल केला पाहिजे, गुन्हा दाखल केला पाहिजे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे। तर खऱ्या अर्थाने इतरही कॉन्ट्रॅक्टर याची सबक घेतील आणि अशा प्रकारे काम घेऊन पळून जाणे, सोडून देणे, लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार करणे हे थांबेल। गणेशोत्सवाकरता कोकणात निघालेल्या मुंबईकरांसमोर खड्ड्यांचं विघ्न आहे। हे विघ्न दूर करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलंय। या रोडवर जो असलेला भार आहे तो कमी करण्यासाठी हे सर्व डिवाइड करायला लागतं। पण मला वाटतं या गणपतीपूर्वी बऱ्यापैकी या ठिकाणी अशा या मेथडमुळे आपण चाकरमान्यांना दिलासा देण्यामध्ये यश मिळेल। त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आपल्या सर्व टीमचे। कोकणात गणेशोत्सवाकरता जाताना रस्ते सुस्थितीत असावेत अशी माफक अपेक्षा सामान्य कोकणी माणसाची आहे। यंदाचा कोकणातला प्रवास निर्विघ्न होईल अशा आशा मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे पल्लवित आता झाल्या आहेत। भूषण शिंदेसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।